रेसिपी पाहू शकता, हे नासलेल्या दुधापासून बनवलेलं आहे पनीर। ही आहे पनीर बुर्जी। कशी झाली पाहू शकता। अशीच मी ही रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। आणि नासलेल्या दुधापासून आपण पनीर काढणार आहोत आणि त्याची पनीर बुर्जी बनवणार आहोत। नक्की सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा। मी दूध तापायला ठेवलं आणि आपलं दूध पूर्ण नासलं आहे आणि हे 1.5 लिटर दूध आहे आणि सगळं नासलं। आता काय करायचं हे दुधाचं? आपण फेकून द्यायचं का हे दूध? पाहू शकता कसं झालंय ते। हे दुधाचं आता फेकून द्यायचं का? नाही। तर मी ह्या दुधापासून आता पनीर काढणार आहे। हे पहा, हे सगळं दूध नासलंय छान असं। 1.5 लिटर दूध तापाय ठेवलं आणि कधी कधी दूध नासतं, पातेलं वगैरे खराब असलं ना की नासतं। हे पहा कसं नासलंय। आता हे दूध नासलंय तर मी ह्या नासलेल्या दुधाचं पण पनीर बनवणार आहे। आणि ह्या पनीर पासून आपण हे पनीर नासलेल्या दुधाचं जास्त नाही, ह्याच्या खापा वगैरे नाही पडत। म्हणजे जसं की आपण पनीर विकत असतं तशा खापा पडत नाही ह्या दुधाच्या, कारण हे थोडं इजगळल्यासारखं असतं। तर ह्या पनीर पासून आपण पनीर बुर्जी बनवणार आहोत। कांदा टाकून पनीर बुर्जी तुम्ही पहा कशी बनवते ते। मी आता हे सगळं दूध मी चांगलं शिजवून घेणार गॅसवरती। आता हे सगळं पनीर तर झालेलंच आहे, पण अजून थोडंसं याला शिजवायचं आपल्याला। आणि मग हे तेलावरती कसं फ्राय करायचं आणि कशी पनीर बुर्जी बनवायची ती रेसिपी तुम्ही पुढे पहा, मी तुम्हाला दाखवते। हे पहा कसं झालंय आता सगळं। पहा आपलं हे दूध जे नासलेलं आहे, तर त्याच्यासाठी मी इथं हे रुमाल घेतला एक स्वच्छ आणि ह्याच्या खाली हा कुंडा ठेवलाय जाळीचा। तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचंय आणि ह्याच्या आपल्याला नासलेल्या दुधापासून पनीर काढून घ्यायचंय। म्हणजे जर आपलं दूध नासलं तर कधी कधी काय जणांना माहिती नसतं की बाबा नासलेल्या दुधाचं काय करायचं, फेकून द्यायचं का? तर ह्याच्यापासून तुम्ही गोड जो पदार्थ असतो, कलाकंद वगैरे असे पदार्थ बनवू शकता किंवा ह्याचं पनीर पण बनवू शकता। पनीर एवढं चांगलं होत नाही पण बऱ्यापैकी होतं, तर ह्याच्यापासून तुम्ही ते बनवू शकता आणि भाजी बनवू शकता। पनीरची भाजी पण बनवू शकता पण जास्त व्यवस्थित होत नाही, त्यामुळे ह्याच्यापासून तुम्ही अंडा बुर्जी करतो ना तशी पनीर बुर्जी करायची, खूप छान लागते। किंवा पनीरचे वेगवेगळे पदार्थ असतात, पनीर पराठे वगैरे असं काय, ते पण तुम्ही करू शकता ह्याच्यापासून, खूप छान होतात। म्हणजे नासलेलं दूध पण वायाला जात नाही। पाहू शकता एवढं पनीर ह्याच्यातनं निघालेलं आहे। आणि ह्याला काय फक्त 2 मिनिटं बांधायचं आणि जड वस्तू खाली ठेवायचं, अगदी 5 मिनिटात हे तयार होतं। ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि ह्यात पण खाली तळाला असेल थोडंसं। आता हे पाणी मी ह्या चाळणीवर ओतून घेते आणि मग आपण ह्यातनं बघूया। इथे ह्या पातेल्याला पण थोडंसं जे लागलेलं होतं 1 चमचाभर, ते पण मी खरवडून काढलं आहे, ते पण आपण ह्यात टाकून घेऊया। इथे पाहू शकता हे आपलं 100 ते 200 ग्रॅम पनीर निघालेलं आहे। हे एवढं पावशेरच्या आसपास आहे, म्हणजे पावशेर तर नसेल पण आसपास आहे। आणि ह्यात अजून पाणी आहे। हे पहा, हे पाणी आपल्याला ह्यातलं असं थोडंसं दाबून काढायचं आहे आणि ह्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवून ह्याचं पनीर काढून घ्यायचं आहे। तर मी हे असंच ठेवून देते जरा वेळ ह्यातलं पाणी निघण्यासाठी। आणि आपल्याला जी पनीर बुर्जी बनवायची आहे त्याच्यासाठी कांदे टमाटे वगैरे कापायला घेते, म्हणजे मग हे दूध पण आपलं वायाला जाणार नाही। आणि दूध आमचं घरचं आहे त्यामुळे एवढं पनीर निघलंय। जर दूध विकतचं असेल तर एवढं पनीर निघणार नाही, अगदी थोडंसंच निघल, कारण की बाहेरच्या दुधामध्ये खूप पाणी असतं त्याच्यामुळे। इथे पहा बुर्जीसाठी मी इथं कांदे कापून घेत आहे खूप सारे। आता हे पहा, हा जो पनीरचा गोळा आहे मी छान असा ह्या रुमालात गुंडाळून घेतलाय आणि आता ह्याला मी 5 मिनिटं निथळण्यासाठी ठेवणार आहे। हे पहा, हे दुधाचंच पातेलं आहे, ह्याच्यावरतीच ठेवते आता हे असं। आणि ह्याच्यावरती हा दगड ठेवून घेते। हे पहा, तर दगड ठेवलाय, थोडासा दाब दिल्यावरती कसं पाणी येतंय बाहेर ह्यातनं आणि सगळ्या बाजूने येतं। उलट्या पातेल्यावर ठेवल्यामुळं हे पाहू शकता का। आणि अगदी 5 मिनिटातच आपलं हे पनीर तयार होतं। थोडंसं दाब देऊन घेते मी। पाहू शकता तुम्ही खाली कसं पाणी निघतंय ते पनीर मधलं। हे पहा, आता ह्याला आपण थोडं ठेवून देऊया 5 मिनिटं। तोपर्यंत आपण भाजीला एक कढीपत्त्याचं पान घेऊन जाऊया इथलं। हे पहा, हे अशी पानं घेतलीत आपण खुडून, वास वाटत न घेता।
पाहू शकता आता ह्याच्यावर आपण दगड काढलाय, एक 5 ते 10 मिनिटं ठेवला होता मी ह्याच्यावरती. आता आपण बघूया ह्याला खोलून. हे पाहू शकता कसं झालंय ते. किती त्याला गुंडाळले मी. हा हे झालं आहे 1.5 लिटरचं पनीर. पाहू शकता कसं झालंय ते. कॅमेराचं काय होतंय. हां हे पहा चांगलं झालंय तसं पनीर, काय प्रॉब्लेम नाही आला ह्याला. पण छान झालंय. असं जर फ्रीजमध्ये ठेवलं कडक व्हायला तर छान होईल. आणि किती झालंय खूप सारं. पाहू शकता पावशेर तर आरामात असेल हे. आता हे आपण कट करून टाकणार आहोत. अगदी फोडून टाकायचं, म्हणजे असं चिवदून टाकायचं अंडा भुर्जी सारखं, किंवा जर कडक झाला असेल तर खिसून टाकायचं. इथे मी आता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि हे पनीर पण घेतलेलं आहे. पाहू शकता मोठं मोठं चिरून घेतलंय. एवढे काय खास पीस नाही पडले त्याचे, पण बऱ्यापैकी आहेत. हे पनीर पण आपण आता भुर्जीसाठी इस्तेमाल करणार आहे. आणि इथं थोडंसं तेल गरम करायला ठेवलंय मी. तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी हे सगळंच पनीर त्याच्यात आता फ्राय करून घेते अगोदर. हे पहा कसं ते विस्कटतंय. थोडंसं त्याला फ्राय करून घेते पनीरला. हे पाहू शकता. आणि हे काय आपल्याला याचे पीस वगैरे राहायला पाहिजे असं काही नाहीये. हे असंच तुकडे झालं तरी चालते आपल्याला ह्याच्यामध्ये छान असं फ्राय करण्यासाठी. हे पहा जर मी याचे तुकडेच करून घेत आहे. आणि जर हे पनीर मोठं आपलं घरचं विकतचं पनीर आणून जर तुम्ही पनीर भुर्जी बनवणार असाल तर ते पनीर खिसणीने खिसून घ्यायचं एकदम असं बारीक, म्हणजे मग बनवता येतं. आता मी हे आधी पनीर छान परतून घेते असं उन्हातल्याने फोडून वगैरे. हे पाहू शकता कसं फुटतंय हे. पाहू शकता हे नासलेल्या दुधाचं पनीर आपलं छान फ्राय झालेलं आहे. आणि ह्याचा पूर्ण असा भुगा पण झालेला आहे. आता हे आपण काढून घ्यायचं ह्यातनं असं तेल थोडंसं निथाळून. कसं काढू, अगोदर मी काढून घेते मग दाखवते तुम्हाला एका हाताने. इथे पाहू शकता हे पनीर मी ह्याच्यात काढून घेतलंय. आणि आता हे जे थोडंसं तेल राहिलेलं आहे आपलं त्यातच आता आपण फोडणी करून घेऊया. मी मोहरी टाकून घेतली, थोडंसं जिरं पण टाकून घेते. पाहू शकता आता हे छान तडकलंय. आता ह्याच्यात आपण हा कढीपत्ता पण टाकून घेऊया. कढीपत्ता पण छान ह्याच्यामध्ये तडतडलाय आता. आणि हे जे पनीरचं तेल राहिलंय थोडंसं त्यातच आपण हे सगळं टाकून घेतलं. आता ह्यातच आपल्याला हा कांदा थोडासा परतायचा आहे, म्हणजे हा सगळा कांदा मी इथं परतणार आहे थोडासा हलकासा. असा हा सगळा कांदा मी ह्याच्यात थोडा परतून घेते. आणि पटकन परतण्यासाठी थोडंसं ह्याच्यात मीठ टाकून घेते, म्हणजे पटकन परतला जाईल. थोडासा आपल्याला घवळा ह्याच्यात परतून घ्यायचा कांद्याला आपल्याला पनीर भुर्जीसाठी. कांदा छान आता आपल्याला भाजलेला आहे, जास्त काय आपल्याला भाजायचं नाही. त्यातच आता मी टोमॅटो कोथिंबीर सगळं काय टाकून घेते अगोदर. ह्याच्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर पण टाकून घेतले मी, सोबतच हे पनीर पण टाकून घेते आता. हे पाहू शकता. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र. एका हाताने कढई हलतीया, मी आधी मिक्स करून घेते छान. आता मी हे मिक्स करून घेतलंय पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकूया. हे तिखट नसतं जास्त, लाल तिखट हे थोडंसं टाकलं. आता थोडीशी हळद टाकूया. आणि ह्या पनीर भुर्जीसाठी मी पाणी वगैरे नाही वापरलेलं, कारण थोडंसं मिठाचं वगैरे पाणी सुटतं. आणि कांद्याला पण थोडा ओलसरपणा असतो ना, हलवायला मला एका हाताने प्रॉब्लेम देतो. हे मी मिक्स करून घेते आधी.
आणि थोडासा गरम मसाला पण टाकून घेते मी हा इथं पाहू शकता, तो पण थोडासा टाकते. आणि बारीक गॅसवरती आपल्याला ह्याला फक्त हलवून घ्यायचं आहे. आता हे पहा गॅस बारीक केला आहे मी आणि त्याला 5 मिनिटं हलवू घ्यायचं, म्हणजे आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. याला पाणी बिनी बिलकुल लागत नाही. मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. सर्वांनी ही रेसिपी पाहिलीच असेल, कशी वाटली नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा.